प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र मीडियाच्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आमच्या असंख्य दर्शकांना अगदी मनापासून आभार। आणि आपण अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब हे बटन क्लिक करा आणि सन्माननीय सदस्य व्हा। आपण व्हा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सर्वांना शेअर करा आणि जास्तीत जास्त शैक्षणिक चळवळ वाढवा। या चॅनलवरती 1ली ते 10वीच्या सर्व मीडियमच्या सर्व विषयांच्या धड्याखालील प्रश्नांची उत्तरं अगदी सहज तुम्हाला मिळणार आहेत आणि बरीचशी आपण याआधीच अपलोड केलेली आहेत। आज बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या मराठी सुलभ भारती इंग्लिश मीडियमच्या या मराठीच्या पुस्तकातील 9वा धडा, ज्याचं नाव आहे वाचनाचे वेड। चला त्याचे प्रश्नोत्तरे आपण समजून घेऊया। प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यांत उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, सोनालीनं काय करावं असं आईला वाटत होतं? ज्याचं उत्तर आहे, सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते। आता ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीत लिहून घ्यायची असतील तर व्हिडिओ वेळोवेळी थांबवा आणि उत्तरं लिहून घ्या। तसंच जास्तीत जास्त सराव होण्यासाठी व्हिडिओ वारंवार ऐका आणि ह्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज तुम्हाला मुखोद्गत होतील, अवगत होतील अशा पद्धतीनं या ऑडिओ व्हिडिओ उत्तरांचा आनंद घ्या। प्रश्न दुसरा, सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते? उत्तर आहे, वाचनाची बिलकुल आवड नसलेली सोनाली पुस्तक वाचनात रस घेत असल्याचं पाहून घरातील सर्वांना नवल वाटत होतं। तुम्ही सुद्धा खूप जास्त पुस्तकं वाचा बरं का। प्रश्न तिसरा आहे, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले? उत्तर आहे, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले। अशा पद्धतीनं 1 ते 2 वाक्यांतील प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतली आहेत। आता पुढील प्रश्नांच्या उत्तरांकडे जाऊया। प्रश्न दुसरा, खालील घटनांमागील कारणं लिहा। 1. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचं पुस्तक दिलं। काय कारण असेल ह्या घटनेचं, ह्या घटनेमागचं? उत्तर, सोनालीच्या आईला शाळेत पाहुणी म्हणून जायचं होतं। तिथल्या मुलांना एक गोष्ट सांगायची होती। गोष्टीच्या पुस्तकातील एक गोष्ट सांगावी असे आईला वाटत होते, पण नक्की कोणती गोष्ट सांगावी ते समजत नव्हते। सोनालीने त्या पुस्तकातून छानशी गोष्ट निवडून द्यावी असे आईला वाटले आणि म्हणून आईने सोनालीच्या हातात गोष्टीचं पुस्तक दिलं। किती सोपं उत्तर नाही? दुसरीकडे जाऊया। आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला। म्हणजे कथेमधून काय नेमकं तुम्हाला कळालंय? संपूर्ण कथा न सांगता त्यातले मोजक्या शब्दात त्याचं वर्णन म्हणजे सारांश, कमी शब्दांमध्ये। उत्तर आहे, आईने दिलेल्या गोष्टीच्या पुस्तकातील सगळ्याच कथा सोनालीला आवडल्या। म्हणजे एक गोष्ट समजून घेण्यासाठी तिने सगळ्या गोष्टी वाचल्या, मात्र त्यातली कोणती कथा निवडावी ते तिला समजत नव्हते। सोनालीची ही समस्या समजताच आईने तिला कथेत नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक कथेचा सारांश लिहायला सांगितला। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया। सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही। का बरं गरज उरली नाही तिला? उत्तर आहे, सोनालीला अवांतर वाचनाची बिलकुल आवड नव्हती। आईला कथा निवडीत मदत करण्याच्या निमित्ताने गोष्टीचे पुस्तक वाचताना तिला त्यात रस वाटू लागला। कथेचा सारांश लिहिण्याच्या निमित्ताने तिने त्या पुन्हा पुन्हा वाचल्या। केवळ आईनेच नव्हे तर शाळेतल्या बाईंनीही यासाठी अभिनंदन करून तिला शाबासकी दिली। सोनालीला फार आनंद झाला। प्रोत्साहन म्हणून बाबांनीही वाढदिवसाला पुस्तक भेट दिलं। एकंदरीतच तिच्या वाचनाची आवड वाढल्यामुळं तिला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही। पुढे जाऊया। खालील आकृती पूर्ण करा। मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक कोणकोणते आहेत बरं, ज्यांच्याशी मुलांची मैत्री होते? तर आपण हा डायग्राम पूर्ण केला। टीव्ही,
अवांतर वाचनाव्यतिरिक्त हे सुद्धा मित्रच आहेत तुमचे. व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर आणि आत्ताच्या काळात मोबाईल. अशा पद्धतीने हा तक्ता पूर्ण केला आहे आपण. पुढे जाऊया. अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात आणि का आवडतात ते लिहा. कोणत्या गोष्टी आवडतात तेही लिहायचं आणि त्या का आवडतात तेही लिहायचं. उत्तर आहे, अभ्यासाबरोबरच इतर अनेक गोष्टींचा छंद जोपासण्याची आवड मला घरच्यांमुळे लागली. मला मैदानी खेळ खेळण्यास खूप आवडतात, त्यामुळे शरीर सुदृढ राहते. अवांतर वाचनामुळे समृद्ध जीवनाचा अनुभव मिळतो. मी फावल्या वेळात टीव्ही देखील पाहते, त्यामुळे बाहेरील जगातील घडामोडींचा अंदाज येतो बरं का. अभ्यासाबरोबरीनं मी नृत्याची आवड सुद्धा जोपासली आहे, त्यामुळं मन प्रसन्न वाटतं. अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्येही रस घेतल्यानं अभ्यासाला सुद्धा प्रेरणा मिळते. या सर्व गोष्टींचा फायदा अभ्यासालाही होतोच आणि आपली जगातली इतरही बुद्धिमत्ता नक्कीच वाढते. पुढचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचारांचा त्यांच्या अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सफल होणे. सफल होण्यासाठी कुठला शब्द बरं योग्य आहे? यशासाठी झटणे, यशस्वी होणे, अपयश येणे. तर त्याचं उत्तर आहे यशस्वी होणे. नोंदी करणे या वाक्प्रचारासाठी अर्थ कुठला आहे? लिहून ठेवणे, नोंदवही लिहिणे, लक्षात ठेवणे. लिहून ठेवणे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे ना. आनंद वाहून जाणे, दुःखी होणे, खूप आनंद होणे. बरोबर, खूप आनंद होणे. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, खूप आनंद होणे की नाराज होणे. बरोबर आहे उत्तर आश्चर्य वाटणे. तुम्ही सर्व अगदी छान उत्तरं देत आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. शब्द काय आहे? आमूलाग्र. काय वाक्य करूया बरं त्याचा आता आपण? जमिनीवर नवनवीन प्रयोग केल्यामुळे शेतीत आमूलाग्र बदल दिसून आला. पुढचं वाक्य आहे शाबासकी. चला वाक्य तयार करूया. शाबासकीची एक थाप विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन ठरते. अवांतर या शब्दापासून काय वाक्य तयार होईल? अवांतर गोष्टींच्या अतिरिक्त वापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आजकालच्या मुलांमध्ये आढळून येते. मग अवांतर गोष्टी त्या इतर प्रकारच्या, त्यामुळे ते अभ्यास करतच नाहीत. चला तुम्ही लिहून घेतायत. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. समानार्थी शब्द आपल्याला चौकटीतून शोधून लिहायचे आहेत. आपण इथे उत्तर डायरेक्ट तुम्हाला दिली आहेत. बक्षीस म्हणजे पारितोषिक, यश म्हणजे विजय, गोष्ट म्हणजे कथा, मदत म्हणजे सहाय्य आणि आवड म्हणजे रस. तर अशा पद्धतीने आपण तुमच्या या धड्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेतली आणि आता आहे हा शेवटचा प्रश्न. ई. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. हात पण त्यालाच म्हणतात आणि हस्तही त्यालाच म्हणतात. आता खालील शब्द वाचा आणि त्यांचे अर्थ नीट समजून घ्या. मी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. हस्तकला, हातांनी कागदापासून साकारलेली कला म्हणजे हस्तकला. हस्ताक्षर. हस्ताक्षर म्हणजे काय? हातांनी लिहिलेले लेखन आणि अक्षर म्हणजे हस्ताक्षर. पुढे काय आहे बघा. हस्तांदोलन, दोन व्यक्तींनी एकमेकींशी हात मिळवण्याची कला म्हणजे हस्तांदोलन. हातकंकण, हातात घालायचा दागिना म्हणजेच बांगडी, ज्याला म्हणतात हातकंगन. हातखंडा, एखाद्या गोष्टीत तरबेज असणं म्हणजे एक्सपर्ट असणं, त्याला म्हणायचं हातखंडा. हातमोजे, हे तर तुम्हाला माहितीच आहे, हातात घालायचे मोजे. हस्तक्षेप, एखाद्या गोष्टीत लुडबुड करणे, अनावश्यक दखल देणे म्हणजे हस्तक्षेप करणं. हातोहात, अगदी सहज, अगदी सहज. हातभार म्हणजे मदत करणं, हातभार लावणं. हातभर, हातभर आणि हातभार मध्ये फरक आहे. हाताच्या उंची एवढे का हातभर लांब लांब फेकतो हा माणूस. आणि शेवटचा आहे हस्तरेषा म्हणजे हातावरील रेषा.
तर अशा पद्धतीने तुमचा हा संपूर्ण धडा, त्याची प्रश्नोत्तरं आपण समजून घेतलेली आहेत. आता तुम्ही व्हिडिओ वेळोवेळी थांबवून ही उत्तरं लिहून घ्या. आणि यासह चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या व्हिडिओज मिळणार आहेत, ज्यामध्ये धड्यांचं स्पष्टीकरण आहे, समजून सांगितलेलं आहे. अगदी सायन्स असेल, हिस्ट्री असेल, EVS असेल, मराठी, हिंदी सर्व, आणि त्यांची प्रश्नोत्तरं सुद्धा प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत तुमच्यासाठी खास. तुम्ही महाराष्ट्र मीडियाचे सदस्य आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. आणि आपण थांबूया. काळजी घ्या. परत भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. गुड बाय.